नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवरती ओंकार शिंदे थिंक या चॅनलवरती तुम्ही मला सबस्क्राईब करून मला सहकार्य करा. मित्रांनो, सध्या लोकसभेचं पडगम वाजलेलं आहे आणि सर्वत्र महाराष्ट्रामध्ये प्रत्येक नेत्याची धावपळ सुरू आहे. माझी सीट कशा पद्धतीनं आणता येईल, मला मागच्या वेळेसपेक्षा येणाऱ्या इलेक्शनमध्ये माझं लीड कसं विजयाचं वाढवता येईल, यासाठी प्रत्येक नेत्याची स्पर्धा सुरू आहे. काही नेते स्वतःच्या मुलासाठी आपले देव पाण्यात ठेवून बसलेले आहेत, तर काही ठिकाणी आपला पराभव होतो की काय या भीतीनं नेतं खऱ्या अर्थानं रात्रीचा दिवस करून मैदानावरती खऱ्या अर्थानं काम करत असताना दिसत आहे. येणाऱ्या काळामध्ये अशीच एक ठिकाणी एका मतदारसंघाची परिस्थिती झालेली आहे, ती म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ. महाराष्ट्रातील बलाढ्य असा मतदारसंघ म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघ ओळखला जातो. भोर असेल, वेल्हा असेल, मुळशी असेल, पुरंदर असेल, बारामती असेल, त्याचबरोबर इंदापूर असेल, अशा मोठ्या सहकार पट्ट्यातील विधानसभा मतदारसंघाचा हा परिसर ओळखला जातो. त्या ठिकाणी खडकवासला सुद्धा आहे, त्याचबरोबर दौंड आहे. अशा पद्धतीचा हा मोठा व्याप्ती असलेला मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये चुरस आपणास पाहावयास मिळते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महायुतीच्या कोट्यातून ही लोकसभा निवडणुकीची सीट मिळालेली आहे. अजित पवार यांच्या अस्तित्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्याचबरोबर संसदरत्न ट्रिपल हॅट्रिक म्हणून खासदार सुप्रिया सुळे या देखील या ठिकाणी मैदान आहेत. परंतु या ठिकाणी सांगण्याची गोष्ट अशी की आपल्या पुण्यातील माजी जलसंपदा मंत्री विजय बापू शिवतारे यांनी सध्या प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे. अजित पवार यांनी तुम्हाला सांगून पाडतो अशा पद्धतीनं सभेमध्ये आश्वासन देऊन शिवतारे यांना पाडण्यात आलं आणि विजय शिवतारे यांना पाडण्यापासून विजय शिवतारे एका योग्य संधीचीच वाट पाहत होते. अजित पवार यांना कशा पद्धतीनं फटकारा देण्यात येईल आणि अजित पवार यांना कशा पद्धतीनं राजकीय नुकसान करण्यात येईल याची वाटच जणू विजय शिवतारे पाहत होते. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजय शिवतारे यांना पुरंदरमध्ये जवळजवळ 30 ते 32 हजार इतक्या मताधिक्यानं पराभव पत्करण्यात आला. त्या ठिकाणी विजय शिवतारे यांच्या पराभवास मोठ्या प्रमाणामध्ये अजित पवार गटाचंच जबाबदार असल्याचं सांगण्यात येतं. कारण अजित पवार यांनी भर सभेमध्ये सांगितलं होतं की तुझा आवाक किती, तू बोलतोस किती, येणाऱ्या निवडणुकीमध्ये तो आमदार कसा होतो तेच मी बघतो. आणि त्या ठिकाणी त्यांनी जाणीवपूर्वक विजय शिवतारे यांना पाडलं होतं आणि त्या ठिकाणी काँग्रेसचे जगताप यांना निवडून आणण्यामध्ये महत्त्वाची भूमिका अजित पवार यांचे पार पडले होते. आणि त्याच गोष्टीचा खऱ्या अर्थानं कुठंतरी मनामध्ये जाणीव ठेवून त्याच पराभवाची परतफेड विजय शिवतारे यांनी करायची अशा पद्धतीचं ठरवलेलं आहे. सध्या पुरंदर असेल, पुरंदरच्या आजूबाजूस किंवा संबंध बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये विजय शिवतारे 2019ला आणि त्यापूर्वी सुद्धा जलसंबंध मंत्री असल्यामुळं चांगल्या प्रकारचा त्यांचा नियोजन आहे, चांगल्या पद्धतीचं त्यांचं संघटन कौशल्य असल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये 1,00,000-1.5 लाख जरी मतदान विजय शिवतारे यांनी घेतलं तर नक्कीच अजित पवार यांचा जो काही विजयाची आशा त्यांना होती ती आशा संपूर्णपणे धुळीस मिळते की काय आणि संसदरत्न सुप्रिया सुळे यांचा मोठ्या लीडनं विजय होतो की काय अशा पद्धतीची चर्चा सर्वत्र सुरू झालेली आहे. विजय शिवतारे हे निवडणुकीत उभे राहणार म्हटल्यास शिंदे गटाने त्यांना बोलवून घेतलं आणि एकनाथ शिंदे असतील, शंभूराज देसाई असतील यांनी विजय शिवतारेशी यांच्याशी चर्चा घेतली. महायुतीचा कोणताही नेता महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये प्रचार करू नये म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न चालू आहेत. परंतु विजय शिवतारे कोणत्याही बैठकीस, कोणत्याही नेत्यास न जुमानता आपण एकाच शब्दावरती ठाम आहोत अशा पद्धतीचं सांगून संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पायाला भिंगरी लावून प्रचारामध्ये उतरल्याचे आपणास दिसत आहे. विजय शिवतारे एक मोठं प्रस्थ पुणे लोकसभा किंवा पुणे जिल्ह्यामध्ये आहे हे कोणी नाकारून चालणार नाही. आर्थिकदृष्ट्या असेल, राजकीयदृष्ट्या असेल, त्याचबरोबर वेगवेगळे प्रशासनामधील संबंध असतील, हे पाहता विजय शिवतारे येणाऱ्या काळामध्ये कोणाला हरवतात आणि कोणाला चांगल्या पद्धतीचं विजयाचं लीड मिळवून देतात हा येणारा काळच ठरवेल. परंतु विजय शिवतारे यांनी नक्कीच अजित पवार यांना सध्या जे काही 8 तास 16 तास जर अजितदादा काम करत असतील तर अजितदादांना 20 तासापर्यंत काम करण्यास सध्या विजय शिवतारे यांनी भाग पाडलंय हे कोणी नाकारून चालणार नाही. मला माझ्या यूट्यूबच्या कमेंट्स मला तुम्ही कळवू शकता. तुर्तास इथं धन्यवाद.